एका निसर्गरम्य छोट्या गावात ईशू आणि वेदिका नावाचे बहीण भाऊ राहत होते. ईशू मोठा आणि समजूतदार होता, तर वेदिका लहान आणि अतिशय खोडकर होती. त्यांच्यात रोज साध्या कारणावरून भांडणे व्हायची, पण ईशू नेहमीच सावलीसारखी तिची काळजी घ्यायचा. एकदा शाळेत वेदिकाच्या चित्रकलेची रंगांची पेटी हरवली. दुसऱ्याच दिवशी तिची मोठी चित्रकला स्पर्धा असल्याने ती खूप घाबरली होती. आता मी स्पर्धेत काय करणार म्हणत ती खूप रडू लागली. ईशूने तिला शांत केले, पण तिच्या डोळ्यांतील पाणी त्याला सहन झाले नाही. ईशूने अनेक दिवसांपासून स्वतःच्या खाऊच्या गल्ल्यात काही पैसे साठवले होते. त्या पैशातून त्याने रात्रीच बाजारात जाऊन एक नवीन आणि सुंदर रंगांची पेटी विकत आणली. वेदिका झोपलेली असताना त्याने रंगांची पेटी हळूच तिच्या उशाशी ठेवली. सकाळी उठल्यावर समोर नवीन रंगांची पेटी पाहून वेदिकाच्या आनंदाला ठिकाणच उरला नाही. तिला लगेच समजले की हे काम तिच्या लाडक्या ईशू दादाचेच आहे. तिने धावत जाऊन ईशूला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात आता दुःखाऐवजी आनंद अश्रू होते. भाऊ बहिणीचे नाते खरोखरच अजब असते. वरवर कितीही भांडणे किंवा खोड्या असल्या तरी संकटाच्या वेळी मदतीला धावून येणारा भाऊ आणि भावाच्या प्रेमाची कदर करणारी बहीण यांच्यात अथांग प्रेम आणि अढळ विश्वास असतो. अशाच काही नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.